जय महाराष्ट्र मित्रांनो, आज तुमचा भाऊ आणखी एक व्हिडिओ घेऊन आला आहे जो काही आपल्या कास्तकारांसाठी आहे। एक व्हिडिओ असा आहे, आजचं जे रेट आहे आपले काकडी किंवा हे आज काकडी आपली 600 रुपये क्विंटल विकल्या गेली। क्विंटल जे 100 किलो होतात 600 रुपये क्विंटल। आता कास्तकाराने रात्रंदिवस शेतात राहावं आणि रात्रभर मी स्वतः कास्तकार होतो, मी लोकांच्याकडे जाऊ आणि माझे वडील लोकांच्याकडे शेत करत होते तेव्हा मी राबराब आपल्या शेतात राहत होतो। रात्रभर राहत होतो, रात्रभर मला जागी राहतो लागत होतं, कारण की जे आपल्या शेतात बाहेरील हे येतात डुकरं किंवा हरणं किंवा रोई म्हणा, ते सगळे येतात। त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागते। मनात आपल्या भीती असून आपल्याला काय करावं लागते, आपल्याला त्यांना हाकलायला जायला लागते। जीवाची हानी होते कास्तकाराची। ज्यानं केलं त्यालाच माहिती आहे। हे सिटीतले लोक, शहरा विभागातले लोक किंवा सगळे मोठे इतर ठिकाणीतले लोक नाही जाणू शकत। त्यांना फक्त त्यांच्या ड्युटीचा 30 रुपये महिना येते आणि जे उपर पैशावाले आहे त्यांना अतोनाक पैसा येते, त्यांना फक्त आपल्या खाण्याचं माहीत पडते। पण शेतकऱ्याचं जेव्हा तो शेतात जाणार, ज्यावेळेस तो व्यक्ती शेतात जाणार की नाही, जो बिझनेसमॅन आहे, त्यावेळेस लोकांना कळणार की बा शेतकरी काय करतो म्हणून। शेतकऱ्याचं एक आहे साहेब, शेतकरी मन टाकून आपलं कोणाला देतो, आपलं मन खुश करून। शेतकरी सगळ्यात मोठा देशाचा पोशिंदा आहे। आणि आत्ताचे लोक काय विचार करते, बाजारात जाते त्यावेळेस मोलभाव करते। पेट्रोल पंपावर त्यांना तुम्ही पेट्रोल पंपावर म्हणा की मला 103 रुपये लिटर आहे, मला तू 100 रुपयात दे किंवा 95 रुपयात दे, असं म्हणू शकते का? नाही म्हणू शकत। पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव हा कोण डिसाईड करते? जनता डिसाईड करते, जे सिटीमधले आहे। अरे तुम्ही शेतकऱ्याच्या इकडे शेतामध्ये जा, तुम्हाला माहीत पडणार। तो शेतकरी आपल्या मनानं नाही का तुम्हाला फुकट देऊन देणार, फुकट। कोणाही शेतकऱ्याच्या अरे मी दुसऱ्याच्या शेतात जातो तर मला असं म्हणत नाही की तू पैसे दे म्हणून। माझं शेत धरणामध्ये गेलेलं आहे, मी पण आधी शेतकरी होतो, आता माझं शेत धरणामध्ये गेलं आहे, त्या कारणाच्यानं मी आता शेतकरी नाही आहे। पण माझे वडील आता पण शेती करतात, लोकांची मक्त्यानं घेतात, उधार घेतात, त्याच्यावर पैसे लावतात आणि शेती करतात। पण आता जे भाव चालू आहे कास्तकारावर 1% पण हा सरकार लक्ष देत नाही आहे। सरकारचं लक्ष फक्त हिंदू मुस्लिम हे करण्यात गेलं, हिंदू मुस्लिम आहे म्हणून। सरकारचं लक्ष याच्यावर नाही आहे की आपल्या देशाचा जय जवान जय किसान कशासाठी म्हटलं आहे? जय जवान